उत्कृष्टता म्हणजे नेमकं काय याचा कधी विचार केला आहे? चला, आज आपण ह्याच संकल्पनेच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की हा एक विचार आपलं आयुष्य कसा बदलू शकतो. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंगमध्ये. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं हे एक वाक्य बघा. उत्कृष्टता ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, तो अपघात नाही. खरं तर हे वाक्य उत्कृष्टतेबद्दल आपण जे काही समजतो त्यालाच मुळापासून हलवतं. तर मग पाहूया, उत्कृष्टता ही एक प्रक्रिया का आहे आणि अपघात का नाही. खरं ना, आपण अनेकदा यशाला कसं बघतो की ती अचानक घडणारी एखादी गोष्ट आहे. पण विचार करा, जर हा फक्त एक भ्रम असेल तर? चला, आपण याच सामान्य गैरसमजाला थोडं खोडून काढूया. बघा, एका बाजूला आहे अपघाती दृष्टिकोन, म्हणजे रात्रीतून मिळालेले यश, प्रतिभेची एक झलक, आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रक्रियेचा दृष्टिकोन, ज्यात रोजचे छोटे छोटे प्रयत्न आणि सातत्यपूर्ण सराव येतो. आपण नेहमी त्या मोठ्या घटनेवर लक्ष देतो, पण डॉक्टर कलाम आपल्याला हेच सांगतायत की खरी उत्कृष्टता ही त्या शांतपणे रोज केलेल्या प्रयत्नांमधूनच घडते. ठीक आहे, मग ही सतत चालणारी प्रक्रिया म्हणजे नेमकं काय, ती प्रत्यक्षात कशी दिसते हे समजून घेण्यासाठी ना आपण एक खूप सोपं पण तितकंच खोल अर्थ असलेलं उदाहरण पाहूया. कधीकधी काय होतं ना, खूप मोठं ज्ञान आपल्या जुन्या म्हणींमध्ये दडलेलं असतं. आणि अशीच एक मराठी म्हण आहे जी या संकल्पनेला अगदी अचूकपणे स्पष्ट करते. पाहूया कोणती आहे ती. हीच ती म्हण, थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजे काय, तर पाण्याच्या एकेका थेंबाने तलाव तयार होतो. लहान लहान पण सातत्यपूर्ण कृती जेव्हा एकत्र येतात तेव्हा केवढा मोठा परिणाम साधतात, हेच या म्हणीचं सार आहे. याला आपण असं समजू शकतो, बघा, आधी फक्त एक थेंब, तो अगदी क्षुल्लक वाटतो. मग असे अनेक थेंब एकत्र येऊन एक डबकं तयार होतं. हळूहळू ते डबकं एका तळ्यात बदलतं आणि शेवटी याच सातत्यपूर्ण प्रक्रियेतून एक विशाल सरोवर तयार होतं. म्हणजे प्रत्येक लहान पाऊल कितीही छोटा असलं तरी त्या मोठ्या परिणामासाठी गरजेचं आहे. चला, प्रक्रिया तर समजली, पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की याला आपल्या रोजच्या आयुष्यात कसं आणायचं. या विचाराला फक्त एक ध्येय न मानता एक सवय कसं बनवायचं. इथेच खरा बदल आहे. उत्कृष्टता म्हणजे एखादं शिखर जिंकणं नाही, तर तो एक मार्ग आहे जो आपल्याला रोज चालायचा आहे. म्हणजे उत्कृष्ट असण्याबद्दलचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलायला हवा. तर मग मुख्य मुद्दे काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचं, आपलं लक्ष अंतिम पुरस्कारावर नसावं, तर रोजच्या कृतीवर असावं. थोड्या काळासाठी खूप जास्त मेहनत करण्यापेक्षा रोज थोडं पण सातत्याने करणं महत्त्वाचं आहे. आणि हेच लक्षात ठेवायचे की प्रत्येक छोटा प्रयत्न पुढे जाऊन मोठा परिणाम देणार आहे. तर मग हा विचार मनात ठेवून एक प्रश्न स्वतःला विचारूया. आज या उत्कृष्टतेच्या मार्गावर आपलं पहिलं किंवा पुढचं लहान पाऊल कोणतं असेल? कारण लक्षात ठेवा, प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. अद्भुत प्रवास जर मनाला भावला असेल तर एक लाईक, कमेंट किंवा शेअर नक्की करा, म्हणजे ही माहिती इतरांपर्यंतही पोचेल. धन्यवाद.